प्रश्न क्रमांक पहिला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे वहिदा रहमान. तर दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, कारण हेच प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये देखील रिपीट होत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. मन्याड ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? त्याचं उत्तर आहे मांजरा. तर मित्रांनो, मन्याड ही नदी मांजरा या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. तसेच मित्रांनो, हा दुसरा पॉईंट देखील लक्षात ठेवा की दादाभाई नौरोजी यांनाच पितामहा या नावाने देखील ओळखले जाते. याच्यावर देखील मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. तर मित्रांनो, भिलाई पोलाद प्रकल्प हा छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. तसेच मित्रांनो, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई पोलाद प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. तसेच रूरकेला आणि दुर्गापूर हे 2 देखील प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतच सुरू करण्यात आले आहेत. रूरकेला हा जो प्रकल्प आहे तो ओडिसा या राज्यामध्ये आहे आणि दुर्गापूर हा जो प्रकल्प आहे तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. मित्रांनो, हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आझाद हिंद फौज या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती? त्याचं उत्तर आहे रास बिहारी बोस. तर मित्रांनो, आझाद हिंद फौज या क्रांतिकारी संघटनेची स्थापना ही रास बिहारी बोस यांनी केलेली होती. मित्रांनो, त्याच्याबद्दल 2 पॉईंट लक्षात घ्या की ऑगस्ट 1942मध्ये या आझाद हिंद फौज या क्रांतिकारी संघटनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केलेली होती. आणि तसे दुसरा पॉईंट आहे की सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या आझाद हिंद फौज या सैन्याचं नेतृत्व केलं होतं. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य संख्या असते? त्याचं उत्तर आहे 250. तर मित्रांनो, राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 इतकी सदस्य संख्या असते. तर मित्रांनो, हे पॉईंट लक्षात घ्या की 250 ही सदस्य संख्या 2 भागामध्ये विभागलेली असते. जसं की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 238 सदस्य असतात आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेली 12 सदस्य असतात आणि 238 आणि हे 12 मिळून 250 इतकी सदस्य संख्या ही राज्यसभेत असते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यघटनेतील कलम 17 हे कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे अस्पृश्यता. तर मित्रांनो, राज्यघटनेमधील कलम 17 हे अस्पृश्यता याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये किती प्रकारची नदी प्रणाली आहे? तर योग्य उत्तर आहे 4 प्रकारची. तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण 4 प्रकारची नदी प्रणाली आहे. पुढचा प्रश्न, NAPCC म्हणजेच नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे 30 जून 2008. तर मित्रांनो, NAPCC ची सुरुवात भारतामध्ये 30 जून 2008 या सालापासून करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता किंवा झाला आहे? तर याचं उत्तर आहे खानदेश. तर मित्रांनो, भिल्लांचा उठाव हा खानदेश या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो, भिल्लांच्या उठावासंबंधी हे 3 पॉईंट लक्षात ठेवा की 1822 साली हिरा यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला होता. दुसरा पॉईंट आहे 1825 या साली सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला होता. आणि तिसरा पॉईंट आहे 1857 साली भीमा नाईक यांनी भिल्लांच्या उठावाला चालना दिलेली होती. मित्रांनो, तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा आणि त्यांचं 20 म्हणजे साल देखील लक्षात ठेवा.
याच्यावर देखील प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि विचारण्याची पुढे देखील दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विधवाचा पुनर्विवाह करणारा कायद्याला कोणत्या साली कायदेशीरपणे मान्यता दिली होती? त्याचं उत्तर आहे 26 जुलै 1856 रोजी. तर मित्रांनो, विधवाचा पुनर्विवाह करणारा जो कायदा आहे त्याला 26 जुलै 1856 रोजी कायदेशीर मान्यता दिलेली होती. यावेळी एक 2 पॉईंट लक्षात ठेवा की 16 जुलै 1856 रोजी हा विधवा पुनर्विवाह कायदा हा पारित झाला होता आणि तो 26 जुलै 1856 रोजी तो लागू झाला होता. तर मित्रांनो, लॉर्ड डलहौसी यांनी या विधवा पुनर्विवाह कायद्याचा मसुदा तयार केला होता आणि लॉर्ड कॅनिंगने हा कायदा पास केला होता. हे तिन्ही पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्य हे कोणत्या कलमात स्पष्ट केलेले आहेत? त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 51 अ. तर मित्रांनो, अनुच्छेद 51 अ या कलमामध्ये मूलभूत कर्तव्य हे स्पष्ट केलेले आहेत. मूलभूत कर्तव्याविषयी हे खालीलचे 2 पॉईंट लक्षात ठेवा की 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत ही 10 मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली होती. आणि दुसरा पॉईंट आहे की 86वी घटनादुरुस्ती ज्यावेळेस झाली ती 2002 साली झाली होती आणि त्यानंतरनं 11वं मूलभूत कर्तव्य हे जोडलं होतं. म्हणजे आता टोटल मिळून भारतीय राज्यघटनेत एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या ठिकाणी इंडियन एअरफोर्स म्हणजेच IAF चे हेरिटेज सेंटरचे उद्घाटन केले आहे? त्याचं उत्तर आहे चंदीगड. तर मित्रांनो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चंदीगड या ठिकाणी इंडियन एअरफोर्स म्हणजेच AF यांचं हेरिटेज सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. ते कोणत्या दिवशी केलं हे देखील लक्षात ठेवा. तर 8 मे 2023 रोजी भारतीय वायुसेना म्हणजेच IFAचं या हेरिटेज सेंटरचं उद्घाटन चंदीगड या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे सियाचीन. तर मित्रांनो, भारतामधील सर्वात लांब नदी ही सियाचीन ही नदी आहे. तसेच मित्रांनो, हा पॉईंट लक्षात घ्या की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे असा जर प्रश्न आला तर ती गोदावरी नदी आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे आणि भारतातील सर्वात लांब नदी जर विचारलं तर ती सियाचीन आहे. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? त्याचं उत्तर आहे नंदुरबार. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा हा नंदुरबार हा जिल्हा आहे. आणि तसेच मित्रांनो, सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे असा प्रश्न आला तर तो आहे मुंबई उपनगर. जास्त साक्षरतेचा जिल्हा मुंबई उपनगर व कमी साक्षरतेचा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा. दोन्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती आहे? म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे 6. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि ते कोणते कोणते आहेत तर लक्षात घ्या. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती. तर असे एकूण 6 प्रशासकीय विभाग हे महाराष्ट्रामध्ये आहेत. तर मित्रांनो, त्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा औरंगाबाद म्हणजेच सध्याचं छत्रपती संभाजीनगर हा आहे, हे देखील लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 358 तालुके आहेत. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. 100पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? त्याचं उत्तर आहे गडचिरोली. तर मित्रांनो, गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही 100पेक्षा कमी आहे. म्हणजेच किती आहे तर ती फक्त 74 इतकी आहे. तर लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की सर्वात जास्त लोकसंख्येची घनता ही मुंबई उपनगर या शहराची आहे आणि ती किती आहे असं प्रश्न विचारलं तर 20,980 इतकी मुंबई उपनगर या शहराची घनता आहे.
पुढचा प्रश्न, भारतातील पहिली जनगणना कोणत्या साली झाली होती? त्याचं उत्तर आहे 1872 साली. तर भारतातील पहिली जनगणना ही 1872 या साली झालेली होती. तर दहेज मित्रांनो, एक दुसरा पॉईंट लक्षात ठेवा की भारताची पहिली अधिकृत जनगणना ही 1881 साली ही जी जनगणना झाली, तिथून पुढे दर 10 वर्षांनी भारताची जनगणना होणार होती आणि ती झालेली आहे असं त्यावेळेस ठरवलेलं होतं. पुढचा प्रश्न, मोहम्मद सिराज कोणत्या IPL संघाकडून खेळला जातो किंवा खेळतो? त्याचं उत्तर आहे RCB, तर म्हणजेच रॉयल चॅलेंज बेंगळुरू. तर मोहम्मद सिराज हा RCB या IPL संघाकडून खेळतो. पुढचा प्रश्न पाहूया, भारताचे जन गण मन या राष्ट्रगीताचे लेखन कोणी केले आहे? त्याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रगीत म्हणजेच आपलं जन गण मन याचं लेखन हे रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे. एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून जनगण मन हे भारतीय संविधान सभेनं स्वीकारलेलं आहे. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण इथं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण इथे घेतलेलं आहे, ज्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुमचे 1 ते 2 प्रश्न नक्कीच सुटले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे कोल्हापूर. तर मित्रांनो, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण आहे. तसेच मित्रांनो, जर प्रश्न आला की राधानगरी हे धरण, या धरणाला दुसरे कोणते नाव आहे, तर हे नाव लक्षात ठेवा. तर लक्ष्मी तलाव या नावाने देखील राधानगरी या धरणाला ओळखले जाते. तसेच मित्रांनो, राधानगरी हे धरण भोगावती नदीवर आहे, हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, हैदराबाद हे राज्य भारतामध्ये कोणत्या साली विलीन करण्यात आले होते? त्याचं उत्तर आहे 1948 साली. पुढचा प्रश्न, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या कोणत्या व्यक्तीने केली आहे? त्याचं उत्तर आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे. तर मित्रांनो, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे कर्नाटक. तर मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठा धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि कर्नाटक राज्यामधील शिमगो या जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, त्या धबधब्याचं नाव काय आहे, तर कुंचिकल फॉल्स असं त्या धबधब्याचं नाव आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साक्षर असलेले शहर किंवा जिल्हा कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई शहर. तर मित्रांनो, दुसऱ्या नंबरचं विचारलेलं आहे, प्रश्न नीट समजून घ्या. तर दुसऱ्या नंबरचं साक्षर असलेला जिल्हा हा मुंबई शहर हा आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचा साक्षर असलेला जिल्हा हा मुंबई उपनगर आहे आणि त्याची साक्षरतेची टक्केवारी जर विचारलं तर 89.91% आज इतका मुंबई उपनगर हा जिल्हा साक्षरतेचं प्रमाण आहे. आणि सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा हा नंदुरबार आहे आणि त्याची साक्षरतेची टक्केवारी ही 64% आहे. हे देखील पॉईंट दोन्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पहिलेच महिलांचं IPL कोणत्या संघाने जिंकलं आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. तर मित्रांनो, मुंबई या संघाने महिलांचं पहिलं IPLचा सामना हा जिंकलेला आहे आणि ते कोणत्या संघाला हरवून, तर दिल्ली या संघाला हरवून मुंबई या संघाने महिलांचं IPL जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? त्याचं उत्तर आहे 929. तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 929 इतकं आहे. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 922 इतकं होतं आणि त्यामध्ये फक्त 7ने वाढ होऊन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 929 इतकं झालेलं आहे.
तसेच मित्रांनो हा पॉईंट लक्षात घ्या की भारताचं लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार किती होतं, तर ते 943 इतकं होतं. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. आणि ती कोणत्या दिवशी केलेली आहे, तर तो दिवस देखील लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट इसवी सन 1936 या साली स्वतंत्र मजूर या पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, साक्षी मलिक या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच तर कुस्ती. तर कुस्ती या खेळाशी साक्षी मलिक या संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, PM कौशल्य विकास योजना याचे पहिले म्हणजेच पूर्वीचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे PM युवा प्रशिक्षण कार्यक्रम. तर मित्रांनो असं या PM कौशल्य विकास या योजनेचं नाव होतं. तर मित्रांनो हे 2 पॉईंट लक्षात घ्या की जुलै 2015मध्ये PM युवा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजेच सध्याची PM कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आलेली होती. तर मित्रांनो ही योजना कोणत्या हेतूने चालू करण्यात आलेली होती, तर 2020पर्यंत 1 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याची ही योजना होती. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मोहम्मद मोइझो. तर मोहम्मद मोइझो हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे राजस्थान. तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं म्हणजे सर्वात मोठं राज्य हे राजस्थान आहे. तसेच मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य हे मध्य प्रदेश आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं राष्ट्र आपलं महाराष्ट्र राष्ट्र आहे. आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे. हे तिन्ही लक्षात ठेवा. तर तिन्हीचा चढता क्रम उतरता क्रम किंवा दुसरा तिसरा देखील पुढल्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पहिलं आहे राजस्थान, दुसरं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आहे महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, G20 परिषद 2023 कोठे पार पडली आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली. तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी G20 परिषद 2023 ही पार पडलेली आहे. तर मित्रांनो ती कोणत्या दिवशी पार पडलेली आहे, तर ते 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या दिवसामध्ये दिल्ली या ठिकाणी G20 शिखर परिषद ही पार पडलेली आहे. तर मित्रांनो दुसरा पॉईंट लक्षात ठेवा की 9 देशांना या G20 शिखर परिषदेमध्ये आमंत्रित केलेलं होतं. आणि तसेच मित्रांनो हा पॉईंट नोट करून घ्या की G20 शिखर परिषदेची थीम काय होती, तर वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. ह्या दोन्ही थीम लक्षात ठेवा. तर ही G20 शिखर परिषद 2023ची थीम होती. पुढचा प्रश्न, COP28 हवामान बदल परिषद 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे दुबई. तर मित्रांनो UAE दुबई या ठिकाणी ही COP28 हवामान बदल परिषद 2023 ही आयोजित करण्यात आलेली होती. तसेच मित्रांनो त्याच्याबद्दल एक दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. तर ही जी COP28 हवामान बदल शिखर परिषद 2023 ही पार पडली, तर ती कितवी परिषद होती, तर ती 28वी परिषद होती. हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक घनता असलेले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे बिहार. तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक घनता असलेले राज्य हे बिहार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2021-22 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक पिकाचे उत्पादन कोणत्या पिकाचे झालेलं आहे? तर याचं उत्तर आहे तांदूळ. पुढचा प्रश्न, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. तर मित्रांनो भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई या शहराला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भरतनाट्यम हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
त्याचं उत्तर आहे तमिळनाडू. तर मित्रांनो भरतनाट्यम हे जे नृत्य आहे ते तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नव्याने कोणते खेळ समाविष्ट करण्यात आले आहेत? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे की पेचाक सिलट, रोल बॉल, स्क्वे मार्शल आर्ट आणि लोगोरी हे 4 खेळ 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तसेच मित्रांनो 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही गोवा या राज्यामध्ये पार पडलेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कष्टाची भाकरी ही योजना कोणी सुरू केली होती? तर याचं उत्तर आहे बाबा आढाव. तर मित्रांनो कष्टाची भाकरी ही जी योजना होती ती बाबा आढाव यांनी सुरू केलेली होती. आणि ती कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? तर ती पुणे या ठिकाणी सुरू केलेली होती आणि ती 1974 या साली सुरू केलेली होती. हे दोन्ही पॉईंट नीट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पेप्सिन हा विकर मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो? तर याचं उत्तर आहे स्वादुपिंड. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी शहरीकरण झालेला जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे गडचिरोली. तर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरीकरण झालेला जिल्हा हा गडचिरोली हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, खानदेश या भागामध्ये कोणत्या नदीचे खोरे पसरलेलं आहे? तर याचं उत्तर आहे तापी नदी. तर मित्रांनो खानदेशामध्ये तापी या नदीचं खोरं पसरलेलं आहे. पुढचा प्रश्न, तेलंगणा व महाराष्ट्राची सीमा कोणत्या नदीने बनवलेली आहे किंवा ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे गोदावरी नदी. तर मित्रांनो गोदावरी नदी आणि मांजरा नदी हे या तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची सीमा ओळखली जाते. पुढचा प्रश्न, भारतात एकूण किती सागरी राष्ट्रीय उद्यान आहेत? तर याचं उत्तर आहे 6. पुढचा प्रश्न, अतिथी हा शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. तर मित्रांनो ह्याचं उत्तर अतिथी. तर मित्रांनो जसा त्यांनी शब्द दिलेला होता परीक्षेमध्ये त्याच प्रकारचं ऑप्शन दिलेलं होतं आणि तेच ऑप्शन बरोबर होतं आणि त्यांनी दिलेला शब्द देखील तसाच बरोबर होता. पुढचा प्रश्न, शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी कोण ठरली आहे? तर याचं उत्तर आहे विंग कमांडर दीपिका मिश्रा. तर मित्रांनो शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला ही दीपिका मिश्रा हे बनलेली आहे. पुढचा प्रश्न, चार्ल्स डार्विन यांचा कोणत्या सिद्धांतामुळे त्यांना उत्क्रांतीवादाचा जनक असे म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. तर मित्रांनो चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा मांडलेला होता आणि त्या सिद्धांतामुळेच त्यांना उत्क्रांतीवादाचा जनक देखील म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? तर याचं उत्तर आहे 6. तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत. तर मित्रांनो मूलभूत अधिकाराशी संबंधित हे 2 पॉईंट लक्षात ठेवा की सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातील मूलभूत अधिकाराचे जनक मानले जाते. आणि दुसरा पॉईंट आहे 44व्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार हटवून मूलभूत अधिकार 6 करण्यात आलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो 7 मूलभूत अधिकार अगोदर होते आणि नंतरनं 44वी घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस शेवटचा मूलभूत अधिकार म्हणजेच मालमत्तेचा अधिकार हा हटविण्यात आला आणि सध्या 6 मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा.